नमस्कार मित्रांनो. कोण म्हणतं निसर्ग फक्त कोकणामध्येच आहे, तर निसर्ग हे प्रत्येक खेड्यामध्ये प्रत्येक गावामध्ये बघायला भेटतं. चला तर मी आता आमच्या घरावर सेकंड फ्लोअरवर उभा आहे आणि तुम्हाला आमच्या गावाचं छानसं निसर्ग दाखवतो. एकदम छोटंसं खेडेगाव आहे, पण तुम्ही फक्त निसर्ग बघा, मी दाखवतो तुम्हाला. ओके, ते समोर बघताय तिथे आहे हनुमानचं मंदिर. हे आणखी एक माझ्यासमोर एक छोटंसं मंदिर आहे, तिथे आहे मुंबादेवीचं मंदिर. आणि हे आम्ही इथे नारळाचे झाडं लावलेले आहे खूप सारे बघा. आत्ता 6:30-7 वाजले, जवळपास 7 वाजले आहे. वरती आलो आणि हे व्ह्यू बघा किती छान आणि सुंदर असं व्ह्यू आहे. आता बघा सूर्य तिकडे गेलेला आहे, किती छान व्ह्यू इथं वाटतोय. हा जो व्ह्यू आहे तो हा एकदम खेडेगावातला आहे. आणि इकडे देखील बघा, पलीकडे पूर्ण घराच्या पलीकडे शेती आहे लोकांची तिकडे. आता सध्या सेकंड फ्लोअरचं आमचं काम चालू आहे, तर वरती आलो होतो मी. एकदम बघा कसं वाटतं व्ह्यू. एकदम सुंदर असा एकदम व्ह्यू आहे इथे. तर मित्रांनो, सांगायचं म्हणजे काय की लाईफस्टाईल जर आपल्याला छान जगायची असली ना, खेड्याशिवाय माणसाला पर्याय नाही. आज आपण बघतो की शहरामध्ये लोक म्हणजे चांगली लाईफस्टाईल जगण्यासाठी जातात, पण लाईफ खरी ही खेड्यामध्येच असते. लाईफस्टाईल जर जगायची असेल तुम्हाला छान आणि आरोग्यदायी, तर ही खेड्यामध्ये सगळ्या गोष्टी तुम्हाला इथे भेटणार आहेत. खेड्यातलं जीवन खरंच खूप छान आणि सुंदर आहे ॲज कम्पेअर शहरामधल्या. पण लोक आज त्यांना फास्ट लाईफ पाहिजे, जसं फास्ट फूड आहे तशी फास्ट लाईफ पाहिजे. त्यांची लाईफस्टाईल त्यांना चेंज पाहिजे. आज सोशल मीडिया आलं, व्हॉट्सअप आहे, फेसबुक आहे, इंस्टाग्राम आहे, तर लोक बघतात अरे सिटीमध्ये असं आहे तसं आहे. त्यामुळे लोकांची थोडी मानसिकता आज बिघडली आहे. पण खरी लाईफस्टाईल तुम्हाला जर जगायची असली तर खेड्याशिवाय तुम्हाला खरंच पर्याय नाही मित्रांनो. धन्यवाद. जर तुम्ही हा व्हिडिओ बघत असाल तर तुम्ही देखील कळवा, तुम्ही शहरामधील आहे की खेड्यामधील, तुम्हाला कोणतं जीवन आवडतं. एकदम शांत आणि आनंददायी इकडे सध्या मंदिर आहे. इथे देखील मठ आहे, मुंबादेवीचं मंदिर आहे, हनुमानचं मंदिर आहे, बालाजी मंदिर आहे, सर्व मंदिरे, मस्जिद आहे, समोर चर्च आहे त्याच्या पलीकडे. म्हणजे सर्व लोक एकत्र राहतात इथे. कुठलाही खेड्यामध्ये भेदभाव नसतो. जो काही भेदभाव असतो तो शहरामध्येच असतो. आणि सगळे कसं असतं, एकदम आनंदमय जीवन असतं, आदानप्रदान. त्याच्यामुळे ही लाईफस्टाईल खरंच खूप छान आणि सुंदर आहे. धन्यवाद.